बीडच्या परळीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। परळीमधील सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात जागीच मृत्यू झालाय। या गोळीबाराचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी सरपंचकीची निवडणूक लढवली होती। परळीमधील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता। शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे हे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले होते। त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता। अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले ज्ञानोबा गीते हे जखमी झाले आहेत। जखमीला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रात्री 10:15च्या सुमारास रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईकडे नेण्यात आले। घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात बघ्यांची गर्दी झाली होती। या घटनेने परळी तालुका हादरला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले। सरपंच बापू आंधळे यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला। हा गोळीबार कोणी केला आणि बापू आंधळे यांना संपविण्याचं कारण काय, याबाबतची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आली नाही। दरम्यान या घटनेनंतर रात्री उशिरा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली। या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। रात्रीपासूनच परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आवाज बहुजनांचा।